तर नामदेव महाराजांनी या मूर्तीला दूध पाजलेले आहे. गरम दूध पोळाल्यामुळे त्याचा केशवराज महाराजांच्या इथे वन आहे. नमस्कार, मी शंकर भैराने. माझ्या न्यूज चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे मी स्वागत करतो. मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या व हिंगोलीपासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या आजेगाव येथील केशवराज महाराजांना संत नामदेव महाराजांचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध व प्रतिविठ्ठल म्हणून ओळख असलेल्या केशवराजांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. केशवराजांच्या या तेजस्वी मूर्तीचा इतिहास तसा बराच जुना. ज्या केशवराजांच्या मूर्तीला नामदेव महाराजांनी स्वतः दूध पाजले अशी आख्यायिका आहे. तसेच केशवराजांची ही मूर्ती आजेगावात कुठून आणि कशी आली आणि त्यामागची काय आख्यायिका आहे हे आपण येथील पुजारी अजय मालक देशमुख यांच्याकडून जाणून घेऊया. लक्ष्मी केशवराज महाराज की जय. 750 वर्षापूर्वी ही मूर्ती एका शिवारामध्ये पुरली होती. त्यानंतर ती एका शेतकऱ्याला पुन्हा सापडल्याच्या नंतर सगळे गाव वरुड, कुशेगाव, माजोड, कडोळी, नगर, आजेगाव या गावचे लोक जागीरदार येऊन मूर्ती नेण्यासाठी आले होते. पण काही अधिकाऱ्याने असं ठरवलं की ही मूर्ती ज्याच्या अंगावर झाप टाकून जाईल त्याची ही मूर्ती राहील आणि बाकीच्यांनी घरी जायचं असं त्यांनी सांगितलं. मग ती देशमुख यांच्या अंगावर ती मूर्ती झाप टाकून आली. मग नंतर मूर्ती पालखीमध्ये आजेगाव इथे आणली आणि चाफ्याच्या झाडाखाली थांबली. या मूर्तीचा असा उल्लेख आहे. त्याच्यानंतर नामदेव महाराजांनी या मूर्तीला दूध पाजलेले आहे. तर त्या गरम दूध पोळाल्यामुळे त्याचा केशवराज महाराजांच्या इथे वन आहे. ही घटना आहे. जवळपास हिला 750 वर्ष झाली. नमस्कार, मी प्रभाकर तुकाराम आजेगाव या गावचा रहिवासी असून इथल्या ग्रामदैवत श्री भगवान केशवराज यांच्याविषयी थोडी माहिती सांगत आहे. नामदेव महाराजांनी या मूर्तीला दूध पाजल्याचा उल्लेख परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी, ज्यांना आपण दत्त अवतार समजतो, त्यांनी आपल्या एका पदामध्ये या संदर्भात उल्लेख केला की नाम्याचे भक्तिस्तव दुग्धपान करीत देव. संतांच्या मुखातून निघालेली ही वाणी सत्यच असली पाहिजे. तो औरंगजेब मूर्ती फोडत पश्चिम महाराष्ट्राकडे जात असताना काही ठिकाणच्या देवस्थानांनी आपल्या मूर्ती ह्या जमिनीमध्ये लपवल्या. जसं की मेहकरची बालाजीची मूर्ती जमिनीमध्ये लपवल्या गेली होती. त्याचप्रमाणे ही मूर्तीसुद्धा नरसीकरांनी नरशीच्या पासून लांब असलेल्या केसापूर या परिसरामध्ये जमिनीमध्ये ती गाडली होती. त्यानंतर ती 200-250 वर्षानंतर कधीतरी ती नांगराच्या फाळाबरोबर वर आली एका शेतकऱ्याने नांगरत असताना. आणि मूर्ती सापडली ही वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरल्यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या परिसरातील सगळे देशमुख, देशपांडे, जहागीरदार लोक आपल्या गावाला ती मूर्ती न्यावी या उद्देशाने तिथे आले आणि ते आपसामध्ये तंटा करू लागले. त्यावेळेला आजेगावचे जे जहागीरदार होते माधवपंत, हे भगवत भक्त होते. पांडुरंगाची त्यांच्यावर पूर्ण कृपा होती. प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्याशी संवाद साधत असे स्वप्नामध्ये येऊ. अशा अनेक ठिकाणी आणि अनेक संकटातून भगवंतांनी त्यांना वाचवल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये आढळतो. ते माधवपंत म्हणाले की तुम्ही भांडता कशाला? देवाची ज्याच्याकडे जाण्याची इच्छा असेल तिकडे देव जाईल, मग त्याच्यासाठी काय करायचं? तर ते म्हणले देव आपल्याला कौल देईल, जसा कौल देईल त्याप्रमाणे आपण वागू. म्हणून सगळ्या माधवपंतांच्या सांगण्याचा परिणाम असा झाला की सगळ्यांनी ते मान्य केलं आणि जेवढे काही जमा झाले होते ते मूर्ती नेण्यासाठी ते त्या मूर्तीच्या भोवताली बसले आणि त्यांनी भजनाला सुरुवात केली.
घंटा 2 घंटे भजन झाल्यानंतर त्या मूर्तीने अक्षरशः माधवपंतांच्या अंगावर झेप घेतली. माधवपंत म्हणाले की मला कौल मिळाला, आता मी मूर्ती घेऊन जायला काही हरकत नाही. पण बाकीचे लोक ही गोष्ट मान्य करायला तयार नव्हते. ते म्हणले अहो कदाचित जमीन हादरल्यामुळे मूर्ती तुमच्या अंगावर पडली असेल, आणि जर का देवाने तुम्हाला कौल दिला असेल तर मग ही पाषाणाची मूर्ती तुम्ही उचलून द्या एकटे. माधवपंत म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, देवाची जर इच्छा असेल तर देव मला फुलासारखा होईल. असं म्हणून त्यांनी त्या मूर्तीला स्पर्श केला, मात्र अक्षरशः मूर्ती फुलासारखी हलकी झाली. आणि अशा त्या मूर्तीला माधवपंतांनी नरसीपासून आजेगावपर्यंत जवळपास 15 किलोमीटरचे अंतर पाठीवर आणली. असा तो आम्ही वाडवडिलांकडून हा इतिहास ऐकलेला आहे. इथे आल्यानंतर बराच श्रम झाल्यामुळे, चालत आल्यामुळे, या आता सध्या ज्या ठिकाणी मूर्ती स्थापन केलेली आहे तिथे एक चाफ्याचं झाड होतं. थोडा वेळ विश्रांती घ्यावी आणि मूर्ती आपल्या घरी न्यावी अशी माधवपंताची इच्छा होती. म्हणून त्यांनी ती मूर्ती त्या चाफ्याच्या झाडाखाली ठेवली, थोडा वेळ विश्रांती घेतली, आणि त्यानंतर ज्या वेळेला ते आपल्या घरी मूर्ती नेण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा मात्र ती पाषाणाची मूर्ती जड झाली. याचा अर्थ असा की भगवंताला ते ठिकाण खूप आवडलं, म्हणून आज ज्या ठिकाणी भगवंताला ठेवलं होतं त्या ठिकाणी नंतर गाववाल्यांनी भव्य असं मंदिर बांधलेलं आहे. आणि पंढरपूरची प्रतिकृती म्हणून हे मंदिर निर्माण केलेलं असल्यामुळे ज्या पद्धतीने पंढरपूरला 16 खांबे आहे त्याच पद्धतीने या मंदिराला, हेच मंदिर सुद्धा 16 खांबावर उभारलेलं आहे. असं या मूर्तीचं आहे. की नंतरची गोष्ट अशी आहे की या मूर्तीला नामदेव महाराजांनी दूध पाजल्याचा जो उल्लेख आहे तो सत्य आहे. कारण आजही ते दूध गरम असल्यामुळे भगवंताला त्याचा चटका बसल्याचा खूण म्हणून या ठिकाणी भगवंताच्या उजव्या बाजूने गालावर एक असा फोड आल्यासारखं चिन्ह आहे. नामदेव महाराजांनी दूध कसं पाजलं तर दामा शेट्टी हे नामदेव महाराजांचे वडील पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. ते दररोज भगवंताला नैवेद्य दाखवल्याशिवाय भोजन करत नसत. पण एक दिवस त्यांना गावी जाण्याची काम पडल्यामुळं त्यांनी ही जबाबदारी नामदेव महाराजावर सोपवली. त्यांच्या बायकोला सांगितलं, गोणाबाईला, की तू आज नामदेवाला दूध देऊन देवाला नैवेद्य दाखवायला पाठव. 5 वर्षाचे नामदेव महाराज गरम दूध घेऊन भगवंताला नैवेद्य दाखवण्यासाठी मंदिरात गेले. नामदेव आता बालबुद्धी म्हणजे काय, भोळा भाव होता. भगवंत प्रत्यक्ष नैवेद्य दाखवतो म्हणजे भगवंत खातच असावा अशी त्यांची समज असल्यामुळे नैवेद्य दाखवल्यानंतर देव काही नैवेद्य पित नाही हे पाहून ते कळकळीत देवाला म्हणतात की देवा, मी लहान आहे म्हणून माझा नैवेद्य घेत नाहीस का रे. नामदेवाचा तो भाव, शुद्ध भाव पाहून भगवंत त्या ठिकाणी प्रत्यक्ष सगुण रूपात प्रगट झाले. आणि नामदेवाने आणलेलं दूध त्यांनी ते पित असताना ते दूध थोडंसं गरम असल्यामुळं भगवंताला त्याचा चटका बसला. तर ते चिन्ह आजही आम्ही दाखवता. अर्थात मूर्ती सवळ्यामध्ये असते, लांबून काही ते पाहिलं जात नाही, कारण काही गोष्टी पावित्र्यासाठी पाळाव्या लागतात. म्हणून या ठिकाणी या मूर्तीला स्पर्श नाही, दुरूनच दर्शन आहे. आणि सगळे भाविक लोकांना ते मान्य असल्यामुळे ते दुरून दर्शन घेतात. पण जवळ जाऊन जर पाहिलं आणि दुर्बिणीनं जर पाहिलं तर ते लांबूनही दिसू शकतं. असं ते चिन्ह भगवंताच्या उजव्या गालावर वरच्या ओठाच्या थोड्या वरच्या बाजूला असं थोडंसं चटका बसल्यासारखं आहे. प्रति पंढरपूर व केशवराजांना प्रति विठ्ठल म्हणून ओळख असलेल्या आजेगाव येथील आज हे आपण पाहिलेले केशवराज मंदिर. हिंगोलीपासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या आजेगाव येथील केशवराज मंदिराला नक्की भेट द्या. धन्यवाद.